आपण केलेला होता। या कुठल्याही गोष्टीकडे न पाहता एखादी संघटना धार्मिक विद्वेष पसरवून समाजाचं स्वास्थ्य बिघडवू पाहते। मला याच विषयावर चर्चा करायची आहे, मात्र सगळ्याच पाहुण्यांना सुरुवातीला मला विनंती करायची आहे की कुठलीही भावना भडकावण्याचं काम आपल्याला करायचं नाही आहे, मात्र जी वस्तुस्थिती आहे, जे वास्तव आहे, यावरती पुढे जाऊन काय केलं पाहिजे याकडे आपण सगळ्यांनी गांभीर्याने पाहण्याची आज गरज निर्माण झालेली आहे। कारण एक प्रकारे जी समाजामध्ये स्वास्थ्य बिघडवण्याचं काम होतंय, दुसरीकडे समाजात दहशत पसरवण्याचं काम होतंय। अशा परिस्थितीमध्ये पोलीस यंत्रणा नेमकी काय करते आहे, पोलीस यंत्रणेने नेमकी कुठली पावलं उचलली पाहिजेत। सोशल मीडियावरती कुणीही उठतं आणि काहीही टाकतं आणि त्यातून जर वाद पसरवण्याचा प्रयत्न करून समाजामध्ये जातीय विद्वेष, धार्मिक विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आळा बसवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे यावर आपण सगळ्या पाहुण्यांशी बोलणार आहोत। मात्र कृपया सगळ्यांना विनंती आहे, या माध्यमातून आपापले मुद्दे मांडून धार्मिक विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नका, किंबहुना याचा कुठल्याही घटनांशी संबंध जोडून पुढच्या काळात समाजाचं स्वास्थ्य बिघडेल असंही वक्तव्य करू नका, एवढीच विनंती। आपला प्रश्न बघा, धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांवर बंदी घातली पाहिजे का या विषयावर आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत माजी पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर सर। ते अत्यंत संवेदनशील मुद्दे मांडण्यामध्ये माहीर आहेत आणि आजही काय घडलं आणि कशा पद्धतीने पोलिसांनी काम करायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने धार्मिक विद्वेष पसरवत आहेत त्याही लोकांना कशा पद्धतीने जरब बसवायला पाहिजे हे स्पष्टपणे सर मांडतील। आपल्यासोबत आहेत पुण्यावरून अनवर राजन, सामाजिक कार्यकर्ते, आणि पत्रकार अरुण खोरे सर देखील। त्या दोघांनाही मला या चर्चेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांविषयी बोलतं करायचं आहे। आपल्यासोबत येणार आहेत भाजपचे आमदार पुण्यातले गिरीश बापट देखील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे देखील। मला सुरुवात अनवर राजन सर तुमच्यापासून करायची आहे। ज्या पद्धतीने आपण बघतो की एक काहीतरी गोष्ट करायची आणि समाजामध्ये विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न करायचा, काय साध्य करायचं याच्यामधनं, अशा गोष्टी घडता कामा नयेत म्हणून आपण काय पावलं उचलली पाहिजे? अशा गोष्टी घडता कामा नये याबद्दल आपण एकमत आहे आपलं। प्रश्न असा आहे की धार्मिक विद्वेष काय आता पसरवला आहे असं नाही, तर धार्मिक विद्वेष समाजामध्ये ऑलरेडी वेगळ्या पद्धतीने पसरवलेला आहे आणि कुठलंही निमित्त या विद्वेषाचं रूपांतर एका मोठ्या घटनेमध्ये व्हायला वेळ लागत नाहीये। आता या क्षणाला काय फायदा होणार आहे किंवा या क्षणाला करणाऱ्यांचा काय हेतू होता हा प्रश्न फार महत्त्वाचा। आणि खरं तर आता काहीच कारण नाही, निवडणुका झालेल्या आहेत, निवडणुकामध्ये जे अपेक्षित होते ते परिणाम पण आलेले आहेत। मग आता विद्वेष पसरवण्याचा जो भाग आहे तो नेमका काय आहे हे काही कळत नाही, पण विद्वेष पसरवण्याचं गेली अनेक वर्ष काम चालू आहे आणि ते खरं एवढंच म्हणता येईल की आता विद्वेष पसरवण्याच्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला आहे। असं वाटतं की आता दिल्लीमध्ये आपलं सरकार आले तर अधिक आपल्या जोराने काम करता येईल आणि आपलं नेतृत्व अधिक मोठ्या पद्धतीने करता येईल, तर हे फार दुर्दैवी आहे आणि या पद्धतीने हे खरं होऊ नये। तर ज्या धर्माच्या नावाने मतं मिळवून जे सत्तेवर आलेले आहेत त्यांच्यासमोर आता एक फार मोठं आव्हान आहे की या सगळ्या गोष्टीला नियंत्रण कसं घालायचं आणि आपल्याच विचाराच्या हे जे बेभान तरुण आहेत त्यांना कसं आवरायचं हे एक फार मोठं आव्हान आहे। आणि धर्माच्या नावाने राजकारण करण्याची ही जी काही एक पद्धत आहे ती कुठेतरी आपल्याला बदलावी लागेल, याचं भान आता सगळ्याच राजकीय पक्षांनी करायला पाहिजे। अजून एक महत्त्वाचा मुद्दा की महाराष्ट्रामध्ये सेक्युलर म्हणणारं सरकार अस्तित्वात आहे, गेली 10 वर्ष आहे, परंतु त्या संपूर्ण सरकारच्या याच्यामध्ये काही प्रभाव दिसत नाहीये। गेली 3 दिवस सरकार अस्तित्वात आहे की नाही अशी शंका यावी इतकी वाईट परिस्थिती होती। गल्लीबोळामध्ये लोक येऊन कुठे दगडफेक, बसेसवरती दगडफेक कर, मशिदीवरती दगडफेक कर, तर याच्यामध्ये सरकारच्या पोलिसांचा काही वचक दंगेखोरांच्या वरती आहे असं दिसत नाहीये। आणि गेली अनेक दिवस मला सांगत आलो आणि मला चिंता आहे की महाराष्ट्राची देखील परिस्थिती इतकी वाईट आणि महाराष्ट्रामध्ये विद्वेषाचं वातावरण इतकं पसरलंय की एखादं निमित्त देखील मोठी दंगी व्हायला कदाचित पुरेल। तर हे वातावरण बदलायची सगळ्याच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन हे वातावरण बदलायचा प्रयत्न केला पाहिजे। राजकीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याच्या दिशेने कशी पाऊल टाकता येईल याचा विचार व्हायला पाहिजे।
कशी पावलं टाकता येईल याचा विचार निश्चितपणे व्हायला हवा. हे दोन्ही पक्षाचे राजकीय नेते आपल्यासोबत येणार आहेत. मला सुरवात सर तुम्हाला या मुद्द्याकडे आणायचं आहे की ज्या पद्धतीने हा सगळा धार्मिक विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न होतोय, सोशल मीडियासारखं हत्यार वापरायचं आणि काय वाटेल ते आपण पोस्ट करायचं आणि त्यातनं आपल्याला जे म्हणायचं ते काय लिहायचं आणि त्यातून सगळा हा प्रकार पुढे वादावादीचा वादग्रस्त प्रकरणाचा सुरू होतो. काय नेमकं पोलिसांचं पहिलं पाऊल असलं पाहिजे? पोलिसांचं पाऊल पहिलं तर हे असायला पाहिजे की पोलिसांनी पण सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. कारण काय होतं की अफवा ज्या पसरतात ह्या अफवा वेळीच थांबवायला पाहिजे आणि कायद्यात सुधारणा केली पाहिजे की अशांना ताबडतोब आणि कडक शिक्षा कशी होईल हे पण प्राविधान व्हायला पाहिजे आणि त्याची कारवाई व्हायला पाहिजे. आता जसं पुण्याचंच प्रकरण घ्या, ही जी मंडळी ज्यांनी हे केलेलं आहे हे काही पहिला प्रसंग नाही. यांच्या 20-25 गुन्हे ऑलरेडी दाखल आहेत. तर त्या गुन्ह्यांचं काय होतं आहे, पहिला गुन्हा जेव्हा झाला आणि जामीन झाला त्यानंतर जो दुसरा गुन्हा झाला तर पहिल्या जामीन रद्द व्हायला पाहिजे आणि मंडळी सर्व जेलमध्ये राहायला पाहिजे. कायद्याचा वचक राहायला पाहिजे आणि पोलिसांचं आणि सर्वांचं दोन्ही समाजांचं प्रबोधन होणं फार आवश्यक आहे. कारण काय झालं आहे की हे एकमेकाची शक्ती आहे. धर्मांध एक गट हा दुसऱ्या धर्मांध गटाची शक्तीस्थान होतो. म्हणजे एक वाढला की दुसरा आपोआपच वाढतो. त्यामुळे पोलिसांची भूमिका अशी असायला पाहिजे की दोन्ही गटांना आम्ही एकच माप लावू. कुठलाही गट असो भेदभाव करणार नाही, कोणाची जात बघणार नाही, धर्म बघणार नाही, प्रांत बघणार नाही. आपल्या राज्यघटनेतले आपले जे आद्य कर्तव्य आहेत ना त्यातलं महत्त्वाचं कर्तव्य मी वाचूनच दाखवतो लोकांना. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारताच्या सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे हे कर्तव्य आहे. आता हे कर्तव्य आपण किती करतो? दुसरे कर्तव्य आहे की सार्वजनिक मालमत्ते संरक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. काय झालेलं आहे की आपण राज्यघटनेबद्दल सर्व बोलतो आणि उठसूट आपण हक्कांबद्दल बोलतो, पण मूळ कर्तव्यच आपण विसरून गेलेलो. एक्झॅक्टली. तर मूळ कर्तव्य जे आहे तर मी म्हणेन की अगदी बालवाडीपासून मूळ कर्तव्य हे लोकांच्या मनावर बिंबवले पाहिजे आणि हे जर आपलं मनावर बिंबलं तर मला वाटतं बरेचसे प्रकार आणि परिणाम आपल्याला बरेच वर्षांनी दिसेल. पण त्यातलं ते एक मला बरं वाटतं की आता लोक सहजासहजी भडकत नाही. कारण हा प्रकार पुण्याच्या बाहेर गेला नाही, संपूर्ण पुण्यातही पसरला नाही. आणि आपण जर बघितलं असेल तर मंदिरांनी महंतांनी एका असंच विद्वेष पसरवणाऱ्या हिंदूला प्रवेश नाकारला होता. मशिदीमध्ये मौलवींनी असंच एका मुसलमानाला प्रवेश नाकारला आहे. हा जो एक बदल झालेला आहे, लोक इतकी पोळलेली आहेत की लोक आता समजायला लागले की आम्हाला धार्मिक दंगे नकोत. पण त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांची भूमिका पण निपक्षपाती राहील आणि पोलिसांना स्वतंत्रपणे प्रभावीपणे काम करू देतील. दुर्दैवाने आज काय झालं आहे की जो तो एकमेकाकडे बोट दाखवतो. म्हणजे सत्ताधारी म्हणतात की विपक्ष असं करतात, विपक्ष असं. पण पोलिसांचा हस्तक्षेप मी ठामपणे आणि अगदी उदाहरणासहित सांगू शकतो की दडपण दोन्हीकडनं येते. सत्ताधाऱ्यांकडनं येतं आणि विरोधकांकडनं आणि कधी कधी दोघांकडे एकत्रपणे येतं. आपण या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत गिरीश बापट आलेले आहेत, आता पुण्याचे आमदार आहेत. गिरीश बापट, ज्या पद्धतीने पुण्यात रविवारपासूनचा हा सगळा आपण प्रकार बघतोय घडताना, पुण्यातले नागरिक आपण खरंच पुणेकर राहिलो आहोत का? ही सांस्कृतिक राजधानी राज्याची राहिली आहे का? याचाच विचार करतायत. या घटनाच घडू नयेत म्हणून आपण काय पावलं उचलली पाहिजेत? असं आहे की हा मोठाच विषय आहे. पण मी या बाबतीत आपल्याला सांगतो, पहिल्या दिवशी घडलं तेव्हा मी स्वतः पुण्यात होतो. रात्री 3:30 वाजेपर्यंत सर्व पक्षाचे लोक आणि पोलीस अधिकारी आम्ही फिरत होतो आणि खूप शांत आम्ही लोकांना केलं. अनेक ठिकाणी भावनेचा उद्रेक होता. याचा अर्थ मी जाळपोळीचं आणि दंगाधोप्याचं समर्थन करत नाही, करणारही नाही, याच्या आधीही केलेलं नाही. पण ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा तो एका महिला वेशामधला फोटो पाहिल्यानंतर खरोखरच असं एक मनाला चाटून जातं की काय करता येते, केवढा हा मोठा माणूस, त्याला कोण विकृत बनवते, काय त्यांची संस्कृती आहे, काय त्यांचे विचार आहेत. आणि संतप्त झालेल्या तरुणांना आम्ही हे सांगत होतो की हे पुण्यात नाही करत आहेत कोणी, हे महाराष्ट्रात करत नाहीयेत, हे भारतात करत नाहीयेत. ज्यांना आपल्यामध्ये दंगे धोपे घडवायचे आहेत, अशांतता घडवून अराजक निर्माण करायचे, अशी काही मंडळी परदेशाचा सहारा घेऊन, तो सर्वेवर भारत असल्यामुळे आपल्याला कळत नाही आणि म्हणून याचा निषेध जरूर केला पाहिजे. ज्यांनी कोणी केलं याला अक्षरशः फाशी दिली पाहिजे. पण ह्याचा अर्थ इथे आपण आपली वाहनं जाळून निषेध व्यक्त करणं बरोबर नाही. आणि तुम्हाला मी सांगतो, मोठ्या प्रमाणावर लोक शांत झाले होते, चिडलेले. आता हडपसरमध्ये जो प्रकार झाला हा 2-3 दिवस
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर झालेली दगडफेक, मदरशावर झालेली दगडफेक, नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी आणि तिथल्या बाबर आमदारांनी शांतता कमिटी बोलवली, समोरासमोर जेव्हा मॉब येतो तेव्हा तो अधिक व्हायलंट होतो. हा अभि पुढाऱ्यांनी आणि पोलिसांनी टाळलं पाहिजे की समोरासमोर कोणी येणार नाही, त्यातनं भावना अधिक उद्दीपित होतात. आणि म्हणून पुणे शहरा भूषणावं ही गोष्ट नाही, पण जो कोणी गुन्हेगार ह्याच्या मागे आहे तो सापडला, त्याला शिक्षा झाली, हे जेव्हा पुणेकरच नाही साऱ्या जनतेला कळेल तेव्हा अशा प्रकारचे गुन्हे करायला कोणी प्रवृत्त होणार नाही. आणि याचा जर तपासच लागला नाही तर मग लोकांचा कायद्यावर विश्वास बसणार नाही. आणि म्हणून हे सगळे प्रकार टाळायचे असतील त्याच्यावर 4-5 गोष्टी आहेत. कायद्यात सुधारणा केली पाहिजेत, आयटीच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय कायदे झाले पाहिजेत, 2 धर्मामधल्या सद्भावना कायमस्वरूपी एकत्र राहिल्या पाहिजेत आणि याच्यात सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. व्होट बँकेचं राजकारण करून कोणाला तरी असुरक्षित ठेवायचं आणि कोणाला तरी भडकून देण्याची कामं कुठल्याच पक्षाने करू नयेत. कारण आता मी त्याच्यात पक्षीय राजकारणात तर जात नाही, कारण हा विषय मला पक्षीय राजकारणापेक्षा देखील अधिक मोठा वाटतो. अगदी बरोबर. कारण हा चिरंतन आपल्याला विचार करून कायमस्वरूपी समाजात आपल्याला प्रगतीकडे जायचंय. हे फेसबुकवर असे फोटो पाठवून प्रगती होत नाही. विज्ञानातले शोध आहेत, व्यापार आहे, शिक्षण आहे, याचा उपयोग आज मी घर बसल्या इंटरनेटवर जगात फिरू शकतो. हा या मोबाईल फोनचा आणि इंटरनेटचा उपयोग आहे. असले घाणेरडे चाळे करण्याकरता नाहीयेत, पण जे कोणी करतात त्यांना शिक्षा झाल्याचं समाजाला कळत नाही आणि म्हणून लोकांचा विश्वास उडतो. आणि म्हणून झालेल्या गोष्टीचं समर्थन न करता पण गुन्हेगाराला पकडण्याचं कौशल्य आता पोलिसांनी केंद्र सरकारच्या मदतीने जर केलं तर भविष्य काळात ही हिंमत कोणी करणार नाही की अशा प्रकारे कोणी करेल तर त्याला उघडा पडून उद्या फासावर लटकवलं जाईल. कारण एवढी मोठी संपत्तीची हानी, माणसांचे खून, दंगे, धोपे, अशांत वातावरण, अराजक परिस्थिती करण्याला एक माणूस कारणीभूत होतो, हजारांचं जीवन उद्ध्वस्त करतो. त्याला कायद्यात, म्हणून कायद्यात काही बदल इंडियन पिनल कोडमध्ये झाले पाहिजेत, पोलीस मॅन्युअलमध्ये झाले पाहिजेत, आंतरराष्ट्रीय स्वरूपात देखील युनो सारख्याला मध्यस्थी टाकून, कारण ही फसवाफसवी अनेक ठिकाणी आहे. जसं इथे छत्रपतींचं विकृत दर्शन केलं तसं पैसे बँकेतनं काढण्याचं देखील मोबाईलवरनं एक मोठं तंत्र आहे. तुम्हाला हे बक्षीस लागलंय ते करा, अहो ही दरोडेखोरीच आहे. आणि म्हणून विज्ञानाचा उपयोग प्रगतीकडे जर करत गेलो तर निश्चित त्याचं स्वागत आहे, पण विकृतीकडे करत गेलो तर मात्र असे प्रसंग निर्माण होतील. म्हणून याचा सर्वंकष विचार आपण केला पाहिजे. पुण्यासारखी घटना परत घडू नये याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. पुण्यासारखी घटना पुन्हा घडू नये याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे असं गिरीश बापट म्हणतायत. मला अंकुशाकडे तुम्हालाही विचारायचं आहे की ज्या पद्धतीने ही सगळी घटना पुण्यामध्ये घडली, 200 बसेस फोडल्या गेल्या, 400 बसेस दुसऱ्या दिवसापासून रस्त्यावर उतरणं देखील अडचणीचं ठरलं. नागरिकांमध्ये दिवसभर असं वातावरण होतं की मी घराच्या बाहेर जाऊ की नको. जो पुणेकर एरवी इतक्या धाडसानी इतक्या स्वास्थ्यपणे बाहेर फिरत असतो त्याच पुणेकरांना, किंबहुना राज्यामधले अनेक लोक पुण्यात येऊन राहतात, त्यांच्यातही वातावरण सुरू झालं की काय घडतंय पुण्यात, काय म्हणायचं याला. ह्या घटनांवरती त्वरित अंमलबजावणी होऊन बंदी घातली गेली पाहिजे की नाही. राजेंद्र, एकच गोष्ट आहे की ज्या काही धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या संघटना आहेत, मग त्या काही हिंदूंच्या असतील, मुस्लिमांच्या असतील, केवळ त्यांच्यावरती बंदी घालून हा प्रश्न सुटेल का याचा देखील आपण विचार करायला हवा. बंदी घालणं हा एक उपाय असू शकतो, पण त्यापेक्षा त्या संघटनांचं सामाजिक प्रबोधन करणं याला आपण फार महत्त्व दिलं पाहिजे. पुण्यामध्ये घडलेली घटना ही पुणेकरांची मान शरमेने खाली घालेल अशाच प्रकारची आहे. कारण पुणे हे असं शहर आहे की ज्या ठिकाणी देशामध्ये जरी काही घटना घडल्या तर त्याचे पडसाद पुण्यामध्ये उमटत नाहीत. आणि त्याचं महत्त्वाचं कारण पुण्यामध्ये काम करणाऱ्या सर्वच राजकीय पक्ष, त्यांचे नेते, कार्यकर्ते, विविध संघटना आणि माध्यमं यांनी काही एक चौकट अशी घालून घेतलेली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर अयोध्येमध्ये बाबरी मशीद पाडली गेली, संपूर्ण देशामध्ये अनेक ठिकाणी दंगे धोपे झाले, पण पुणे शहर मात्र त्याला अपवाद होतं. पुणेकरांनी शांतता पाळली. हडपसरची घटना घडली, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्या मोहसिन शेखचा काही राजकारणाशी, समाजकारणाशी, धार्मिक कारणाशी काही संबंध नाही, पण कोणीतरी काळकी निघतात. फेसबुकवरती झालेली घटना ही, त्याचा निषेध किती करावा तेवढा कमी आहे. ही घटना घडली त्यावेळेला मी, गिरीश बापट, आम्ही एका कार्यक्रमामध्ये होतो. आमच्या समेत काही पोलीस अधिकारी होते. शनिवारी रात्री 10ची घटना ही पोलिसांनी देखील त्याच्यामध्ये तातडीने लक्ष घातलं. काही फेसबुकवरची चित्र काढून टाकली, परंतु हे सर्व करीत असताना फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती ज्या घटना घडतात त्याला अजूनही आपल्या महाराष्ट्रातलं किंवा देशातली पोलीस यंत्रणा काबूमध्ये आणण्यामध्ये सक्षम झालेली नाही.
पोलीस अनेक वेळेला सांगतात की फेसबुककडनं आम्हाला सहकार्य मिळत नाही आणि तसंच त्या ठिकाणी झालं. दुसऱ्या दिवशीची घटना त्या नाहक त्या तरुणाचा बळी गेला आणि ही सर्व करणारी तरुण मंडळी आहेत. म्हणजे यांची माती कोण भडकवतं याच्या खोलामध्ये आपण गेलं पाहिजे आणि ते खोलामध्ये जाऊन ते मूळ कसं आपल्याला नष्ट करता येईल या दृष्टीने प्रयत्न करायला हवं. केवळ पोलीस खात्याला दोष देऊन किंवा एखाद्या राजकीय पक्षाला दोष देऊन एखाद्या संघटनेला दोष देऊन हे संपणार नाही. सगळ्यांनी बापट म्हणाले तसं सगळ्यांनी एकत्र बसून सर्वकष विचार केला पाहिजे आणि हे करत असताना जो कोणी दोषी सापडेल त्याला ताबडतोब शिक्षा करण्यासाठी काहीतरी जलद गतीची न्यायालय सुरू केली पाहिजे. दोषींना आज ताबडतोब लक्षात शिक्षा घ्या झाली की पाहिजे असं न्याय तुम्ही म्हणताय. यंत्रणा मला आणखी काही मुद्दे घेऊन चर्चा करायची, ब्रेक घ्यायचा. पण ब्रेकपूर्वी खोरे सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्या पद्धतीची घटना आपण होताना पाहतोय, फेसबुकवरती कोणीतरी उठतं, काहीतरी पोस्ट करतं आणि त्यातनं वाद निर्माण होतो, नाहक बळी काही जणांचा जातो, गाड्या तोडल्या जातात आणि समाजामध्ये एक दहशतीचं वातावरण पसरवलं जातं. काय म्हणायचं याला? तंत्रज्ञान आपण जसं बापट आत्ता म्हणाले विकासाकडे म्हणून त्याचा वापर आपण करून घेतोय का विकृतीसाठी म्हणून वापर करून घेतोय? आता खरं गिरीश बापट आणि अंकुश काकडे यांनी मांडलेले अतिशय विधायक मुद्दे आणि खूप चांगले मुद्दे आहेत आणि समाजामधली सहिष्णुता वाढावी राहावी यासाठी त्यांनी त्या दिवशी जे काम केलं, जी जागृतीची भूमिका घेतली, मला खूप चांगली वाटते. तुम्ही आता जो प्रश्न विचारले की हे तंत्रज्ञान विकृतीकडे नेते का, त्याचा वापर विकृतीसाठी होतोय का, मला असं काही प्रमाणात वाटतं की खरं म्हणजे आपला पोलिसांचा जो क्राईम सायबर क्राईमचा जो सेल आहे, इन्व्हेस्टिगेटिव्हचा जो सेल आहे, या सेलकडे खरं म्हणजे अधिक मोठी जबाबदारी त्यांनी उचलली पाहिजे आणि ज्याच्या आधारे त्यांनी हे खरं ही विकृतीची जी वळणं आहेत ही वळणं त्याच्या अगोदरच्या टप्प्यावर कुठे थोपवता येतील का असा प्रयत्न केला पाहिजे. मी आपल्याला सांगतो की गेली अनेक वर्ष फेसबुक वापरणारा, आम्ही फेसबुक वापरतो, व्हॉट्सअप वापरतो, आपण सगळेच वापरतो, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपला धार्मिक किंवा आपला जातीय दृष्टिकोन जो आहे त्याचा विचार करून काही जी डोकी भडकवली जातात आणि मग त्याच्यातून जे काही विकृत चित्र सगळं समोर येतं त्याचा परिणाम असा होतो की त्याचा परिणाम जो बघणारा आणखीन त्याच्याविषयी इमॅच्युअर जो वर्ग असतो तो त्याच्यातनं आणखीन उत्तेजित होतो, चिडतो आणि त्यातून तो काहीतरी करायला जातो. मला स्वतःला असं वाटतं की तंत्रज्ञानाच्या पातळीवरती हे विकृती खरं म्हणजे येता कामा नये. पण मला याच्यामध्ये एक छोटा उपाय सुरुवातीला सुचतो, तो म्हणजे असा, संघटनांच्या वरती बंदी घालायची की नाही हा खरं नंतरचा मुद्दा आहे, पण संघटना जे काम करतात या कामामध्ये विद्वेष असेल, या कामामध्ये जर काही अग्रेसिव्ह अशा स्वरूपाचा अप्रोच असेल तर याला पायबंद घालता येईल का, याला काही तात्पुरत्या प्रमाणामध्ये याच्या संबंधात काही कारवाई करता येईल का, त्यांना समज देता येईल का, अशा स्वरूपामधली एक भूमिका पोलीस निभावू शकतात. आणि दुसरी गोष्ट, हे प्रत्यक्ष जेव्हा आपण आता फेसबुक काय किंवा व्हॉट्सअप काय ही कसे आहे, ही एक स्वैर चावडी झालेली आहे, स्वैर चावडी असं मी त्याचं नाव करेल. या स्वैर चावडीवर काय होतं, जो ज्याला वाटेल तो ते सांगत असतो, लिहित असतो, बोलत असतो, रिॲक्शन देत असतो आणि मग भावना भडकवणारी एखादी भूमिका मांडल्यानंतर मग लोक चिडतात आणि त्यातून काहीतरी वेगळंच होतं. मोहसिन शेख याच्यासारख्या एका अतिशय तरुणाचा जो आपलं जीवन जगण्यासाठी आपल्या आईवडिलांना आनंदामध्ये ठेवण्यासाठी सोलापूरवरून पुण्यामध्ये आलेला आहे, तर त्याचे आयुष्याची अखेर अशी होणं अपेक्षित नव्हतं. ज्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलं असं पोलीस सांगतात. मला स्वतःला असं वाटतं की या संघटनेचा जो प्रमुख आहे त्याच्यावरती मगाशी सोराडकर साहेब म्हटले त्याप्रमाणे जवळपास काहीतरी अगोदरचे 22-23 गुन्हे दाखल आहेत. अशा व्यक्तीला तुम्ही कशा पद्धतीने कंट्रोल करता कायद्याच्या आधारे, का प्रत्येक गुन्हा तो करत जातो आणि जेव्हा एखाद्या कुठल्या तरी मेजर गोष्टीत तो सापडतो तेव्हा तुम्ही त्याला हे करता. बरोबर. हा जो या संघटनेचा प्रमुख आहे हा गांधींच्याबद्दल काय बोलतो हे आपण जर पुण्यातल्या 1-2 सभेमध्ये चुकून ऐकलं असेल तर आपली मान शर्मेने खाली जाईल. मला स्वतःला असं वाटतं की ही विकृती व्हायला नको, पण याला कंट्रोल करण्यासाठी काही भूमिका पोलिसांच्या सायबर सेलनी किमान काही घेतली पाहिजे. त्याच्यातून कदाचित हे पुढचे होणारे जे काही आपत्ती आहेत त्या सगळ्या टळू शकतात. सायबर सेल जर पोलिसांचा अधिक कणखर बनला आणि कठोर बनला तर हे सगळ्या पुढच्या घटना थांबू शकतात. मला ब्रेक घ्यायचा. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा, धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांवर बंदी घातली पाहिजे का? 54% लोक म्हणतात की होय बंदी घातली पाहिजे, मात्र 46% लोकांना वाटतं की नाही, ही बंदी घातली नाही पाहिजे. या सगळ्यांचा विचार आपण करणार आहोत की सायबर क्राईम अधिक सक्षम करण्यासाठी पुढची पावलं, सत्ताधारी पक्षात काम करणाऱ्यांनी पोलिसांवरती दबाव आणून किंवा पोलीस यंत्रणेने आपलं हे सगळं काम सुधारून कशा पद्धतीने उचलली पाहिजे यावर बोलूया. पुण्यातल्या घडलेल्या घटनांवरती आपण चर्चा करतोय. आता मला अनवर राजन तुम्हाला विचारायचं आहे की जी चर्चा आपण आत्ता ऐकली की
कुठेतरी समाज प्रबोधन झालं पाहिजे. ज्या घटना घडत आहेत त्या अत्यंत दुर्दैवी आहेत. मग ती संघटना कुठलीही असो, बंदी घालून काय पर्याय याच्यावरती निघणार नाही. जसं सगळेच पाहुणे आपले म्हणत होते, समाज प्रबोधनासाठी म्हणून सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे की नाही, सायबर क्राईमच्या दृष्टीने पोलिसांनी देखील कठोर पावलं उचलली पाहिजेत की नाही? नाही, समाज प्रबोधन तर केलंच पाहिजे, पण विविध ज्या संघटना आहेत त्यांच्यावरती बंदी घालणं चुकीचं आहे. त्याचप्रमाणे विविध संघटनांच्या ज्या कृती आहेत, मग त्या प्रक्षोभक भाषणाच्या स्वरूपाच्या असतील, प्रक्षोभक लिखाणाच्या स्वरूपातल्या असतील किंवा प्रत्यक्ष हिंसक कारवाया असतील, त्याच्यावरती कृती करणं, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणं, त्यांना शिक्षा होईपर्यंत त्यांच्या ते गुन्हे लढवणं, हे जर केलं नाही तर त्या संघटनेची, त्या संस्थेची जी काही विध्वंसक कृती आहे त्याला पायबंद बसत नाही. बंदी घालणे पूर्णपणे चुकीचं आहे, किंबहुना ते लोकशाहीच्या विरोधातच आहे. कुठल्याही संघटनेवरती, कुठल्याही संस्थेवरती बंदी घालू नये असे आमचे मत आहे. अगदी 1975 साली ज्यावेळी आणीबाणी जाहीर झाली होती त्यावेळी देखील अनेक संघटनांच्यावरती बंदी घातली होती आणि त्यावेळी देखील आम्ही ही भूमिका घेतली होती. मी स्वतःही त्या वेळेला जेलमध्ये होतो. अगदी संघ असो, आनंद मार्ग असो किंवा त्यावेळची जमाते इस्लामी, तर त्या संघटनावरती बंदी घातल्यानंतर उलट त्या संघटना ज्या काम करतात ते लोकांच्या समोर येत नाहीत, गुप्तपणे अधिक प्रभावीपणे ते काम करतात. तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की बंदी घालणं जितकं चुकीचं आहे त्याचप्रमाणे त्यांच्या कारवाईकडे दुर्लक्ष करणं हे त्याहूनही चुकीचं आहे. इतके प्रक्षोभक लिखाण येतात वेगळ्या पेपरमध्ये, वेगळ्या साप्ताहिकामध्ये. अगदी नाव घेऊन सांगायचं झालं तर सनातन प्रभात किंवा 92-93 साली सामनामध्ये जे काही लेख आले होते, अग्रलेख आले होते, आपण त्याच्यावरती काय ॲक्शन घेतली, का कृती काय करत नाही? आणि त्याच्यातून जर हिंसा भडकत असेल, हिंसक कारवाई करणाऱ्यांच्यावरती आपण काय कारवाई करतो? दिल्लीमधले मंत्री पकडले जाऊ शकतात भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये, पण पुण्याचे नगरसेवक वाईच्या किंवा प्रतापगडच्या दंगलीमध्ये पकडले जाऊ शकत नाही की ते एवढे मोठे आहेत, आम्ही त्यांना हात लावू शकत नाही. कागदोपत्री ते फरारी दिसतात आणि प्रत्यक्ष ते नगरपालिकेच्या सभेमध्ये बसलेले असतात. तर हा जो सगळा भाग आहे, तेव्हा कायद्यामध्ये जे जे कोणी गुन्हेगार असतील, जे जे कोणी काही चुकीच्या कृती करत असतील, प्रक्षोभ निर्माण करणं, प्रक्षोभक लिखाण करणं आणि प्रत्यक्ष हिंसा करणं, त्या कृतीवरती कारवाई करणं, त्याच्यामध्ये जी दिरंगाई होते किंवा भीती आहे त्याच्यामध्ये शक्यतो टाळायचा भाग आहे, हे फार चुकीचे आणि त्याच्यातून ही वृत्ती वाढत जाते. बरोबर आहे. याच प्रबोधन तर वृत्तीला करायला कुठेतरी पाहिजे. प्रबोधन फक्त संस्थेचं नाही, प्रबोधन सर्वसामान्य लोकांचंही करायला पाहिजे. प्रत्येक पातळीवरती जाती, धर्म आणि भाषा या तिन्हीवरती जो द्वेष पसरलेला आहे तो त्या पातळीवरती, म्हणजे आता आपले बौद्धिक आणि साहित्यिक मंडळी देखील याच्यामध्ये त्यांची भूमिका अदा करायला पाहिजे की या प्रकारच्या विद्वेषाला खतपाणी न घालता त्याला रोखता कसं आहे, त्या प्रकारचं लिखाण व्हायला पाहिजे. पण तेही होत नाही. तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये याच्या विरोधातली एक लढाई करावी लागेल आणि मग त्याचं प्रतिबिंब आपल्याला सोशल मीडियामध्ये कुठेतरी दिसेल असं मला वाटतं. कुठेतरी ते प्रतिबिंब बदलताना दिसेल असं तुम्ही म्हणता. मला गिरीश बापट हाच मुद्दा विचारायचा आहे की कुठेतरी आपण या सगळ्या संदर्भात कायद्याचा विचार करत असताना कायद्याचा वचक बसवण्यामध्ये सत्ताधारी असतील, विरोधक असतील किंवा पोलीस असतील हे कमी पडतायत, किंबहुना सत्ताधाऱ्यांनी असेल, विरोधकांनी म्हणजे किंवा राजकारण्यांनी प्रत्येक आपण म्हणूया की कायद्याचा वचक बसवण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत. केवळ आपण प्रत्येकजण पोलिसांकडून अपेक्षा करतो, पोलिसांवरती दबाव वेगवेगळ्या प्रकारचा येतो असं मगाशी सुराळकर सर म्हणाले. हे कुठेतरी थांबवण्याकरता राजकारण्यांनी याचा पुढाकार घेतला पाहिजे की नाही? जरूर घेतलं पाहिजे, कारण शेवटी राजकारणी हाच सत्तेवर येतो आणि सत्तेवर आलेलीच माणसं विधिमंडळात किंवा लोकसभेमध्ये कायदे करतात. मला एक ह्याच्यात सांगायचंय की कायदा करताना गिरीश बापट यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. बापट साहेब, मी येतो तुमच्याकडे. अंकुश काकडे, मला हाच प्रश्न तुम्हालाही विचारायचा आहे. नाही, नक्की आपण म्हणाला ते खरं आहे की केवळ कायद्याने सगळे प्रश्न सुटतात अशातला भाग नाही, बंदी घालून प्रश्न सुटतात अशातला भाग नाही. त्यामुळे सामाजिक प्रबोधन करणं आणि विशेषतः राजकीय पक्षांनी याच्यामध्ये काही कठोर भूमिका घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि विशेषतः ज्या राजकीय पक्षांशी अशा प्रकारच्या संघटना संलग्न आहेत त्या पक्षाच्या नेत्यांनी त्या संघटनांच्या बाबतीमध्ये त्यांच्या कामकाज पद्धतीवरती काहीतरी आचारसंहिता घालून दिली पाहिजे. एखादी घटना घडते आणि त्या घटनेचे पडसाद ज्या ठिकाणी काहीच त्याचा संबंध नाही त्या ठिकाणी होतात. आपण पाहिलं की फेसबुकवरती टाकलेलं त्याचा अजून शोध लागला नाही, कोणी टाकलं, का टाकलं, काय हे नाही. आणि एक गोष्ट याच्यामध्ये आपल्याला लक्षामध्ये येते
की ज्या वेळेला साधारणतः निवडणुकांचा कालावधी असतो त्यावेळेला अशा घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी किंवा गेल्याच विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सांगली जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारच्या काही घटना घडल्या. आता देखील विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्यात 2-3 महिन्यावरती आणि त्याच पार्श्वभूमीवरती अशा घटना घडतायत. त्यामुळे काही राजकीय पक्ष किंवा काही संघटना हेतुपुरस्सर अशा पद्धतीने काही घटना करतात का याचा देखील विचार केला पाहिजे. पोलिसांनी विचार केला पाहिजे, सायबर सेलने विचार केला पाहिजे. किंबहुना मी म्हणतो यामध्ये सीबीआयने देखील लक्ष घालून अशा प्रकारचं कोणी काही गैरकृत्य करत असेल, मग ती कोणतीही राजकीय संघटना असेल, राजकीय पक्ष असेल किंवा त्यांच्याशी संबंधित असलेली संघटना असेल, त्याच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे. आणि जोपर्यंत आपण ही कारवाई करत नाहीत, पोलीस कडक होत नाहीत, तोपर्यंत अशा कारवाया या सातत्याने चालू राहणार. सुराडकर साहेब म्हणाले किंवा मगाशी मी एका चॅनलवरती बोलत असताना अरविंद इनामदार म्हणाले की पोलिसांना देखील आता चौकटीमध्ये बांधून ठेवलंय. त्यांना काम करण्यामध्ये काही अडचणी येतात. काही वेळेला ते राजकीय दबाव असू शकतो, काही वेळेला सरकारी दबाव असू शकतो किंवा काही वेळेला सामाजिक किंवा त्या ठिकाणची परिस्थिती त्यांना काम करू देत नाही. त्यामुळे पोलिसांना पूर्णपणे त्यांच्या अधिकाराप्रमाणे काम करण्याची जर संधी दिली तर मला वाटतं अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत आणि कुठेतरी त्याला पायबंद बसेल. कुठेतरी त्याला पायबंद बसेल असं तुम्ही म्हणताय. सरोडकर सर, जो मुद्दा तुम्ही मगाशी मांडला त्याच धाग्याला धरून पुढे आहे की पोलिसांच्या या सगळ्या कार्यपद्धतीवरती पोलिसांच्या सुरू असलेल्या तपासामध्ये राजकारण्यांचे हस्तक्षेप होत नाहीत, होतात ना, आणि दबाव येत नाही, येतात. आणि ते दूर झाल्याशिवाय आपण पोलीस चुकतात म्हणायचं कसं? नाही, तोच मुद्दा आला. पण मला एक सांगू द्या, इथे इथे मी पुणे पोलीस आणि अंकुश काकडेजी आणि गिरीश बापटजी तिघांचंही अभिनंदन करतो. कारण एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की तिघांनी एकत्रितपणे जो पुण्यात पसरू दिलं नाही ते आपण मान्य करायला पाहिजे. आणि अशीच परिस्थिती सर्वीकडे जर निर्माण झाली, कारण दोन वेगवेगळ्या पक्षाचे असून देखील एकत्र आलेले आहेत, पोलिसांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, असं चित्र जर आपल्याला सर्वीकडे दिसायला लागलं तर मला वाटतं बदल व्हायला सुरुवात नक्की होईल. पण आता मी तिघांनी विनंती एवढीच करेन की आता हे तडीच न्या. आता जेवढ्या बसेस डिस्टर्ब झालेल्या आहेत, नुकसान झाले, सर्व नुकसान भरपाई संबंधित पक्षाकडनं घेतलं पाहिजे. आणि याचे जे सूत्रधार आहे, सूत्रधारांपर्यंत जाऊन सर्वांना लवकर कशी शिक्षा होईल हे तिघांनी मिळून केलं पाहिजे. कोणी एकाला पाठीशी घालायचं, दुसऱ्याला पाठीशी घालायचं असं करता कामा नये. तर हे एक फार चांगलं डेव्हलपमेंट मला तरी दिसते. वाईटातून काहीतरी चांगलं जे निघतं असं म्हणतात, तर मला वाटतं तोच प्रकार इथे घडतोय. आणि जसं मी आधी म्हटलं की आता धार्मिक भावना सहजासहजी भडकवल्या जात नाहीत. लोक आता इतक्या लवकर पेटून उठत नाहीत. दुसरं हे जे धार्मिक भावना आहेत, जातीय भावना आहेत, प्रादेशिक भावना आहेत, वर्गीय भावना आहेत, हे सर्व कायद्यांनी भडकवणं गुन्हा आहेच ना. बरोबर, कायद्या सर्व तरतुदी आहेत. आपल्याकडे काय आहे की आपल्याकडे पण त्याचा वचक उरला नाही मुळात. हा नाही, सगळ्यात कारण महत्त्वाचा काय मुद्दा होतं आहे की आपल्याकडे जे कायदे आहेत याची अंमलबजावणी योग्य होत नाही. आणि अंमलबजावणी जर योग्य झाली नाही तर त्या कायद्याची भीतीच राहत नाही. बरोबर. आणि यात पोलिसांची जबाबदारी महत्त्वाची आहेच. म्हणजे पोलिसांना ते नाकारता येणार नाही. फक्त दुसरीकडे बोट दाखवणं फार सोपं आहे, राजकारणाकडे बोट दाखवणे फार सोपं आहे. पण पोलिसांनी पण आत्मपरीक्षण करायची गरज आहे की कुठपर्यंत आपण राजकारणी दबावाला बळी पडावं. आणि माझं एक स्पष्ट मत आहे की राजकीय दबावाला दोनच तऱ्हेचे पोलीस अधिकारी बळी पडतात. एक जे मुळातच भित्रे आहेत किंवा ज्यांचे हात बरबटलेले आहेत, बाकी जे आहेत. पण अर्थात राजकारणात अशी मंडळी नकोच असतात. आपल्याकडे उदाहरण आहेत चांगल्या अधिकाऱ्यांच्या कसं वारंवार बदल्या झाल्यात, कुठे कुठे झालेले आहेत, मी नावाने सांगायची गरज नाही. तर मला वाटतं आज आपली परिस्थिती बदलायला पाहिजे. पोलिसांना सक्षम पोलिसांना करायला पाहिजे आणि चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांना काम करायला वाव दिला पाहिजे. सर्वांनीच निपक्षपातीपणे कोणाचीही बाजू न घेता, कोणाचाही धर्म जात पंथ न बघता, वर्ग न बघता जर आपण कारवाई केली तर नक्कीच निश्चितपणे त्याचा प्रभाव पडेल आणि नक्कीच होईल. एक वेगळ्या प्रकारचा दबाव निर्माण पोलिसांच्या आणि कायद्याचा निश्चित होईल. मला खरेच ब्रेक घेता, पण ब्रेक पूर्वी मला विचारायचं आहे की ज्या पद्धतीने आपण पुण्यातली परंपरा सगळी पाहतो की लोकमान्य टिळकांपासून असेल, महात्मा फुल्यांपासून ही पुण्याला परंपरा लाभलेली आहे, या सगळ्यामध्ये पुढे जाऊन आत्ताच्या काळातलं जर आपण राजकारण पाहिलं, काकासाहेब गाडगीळ असतील, मोहन धारे यांसारखे नेते असतील, या सगळ्या नेत्यांनी पुण्याचं नेतृत्व केलं. आता अलीकडे बाबा आढावांसारखे नेते असतील, हे नेते जेव्हा अशा प्रकारचा जातीय दंगा असेल, जाती विद्वेष, धार्मिक विद्वेष पसरला असेल, बाहेर पडले आणि सांगितलं आणि लोकांनी ऐकलं नाही, असं कधी झालं नाही. आज कुठतरी हीच उणीव पुण्यामध्ये नेतृत्वाच्या बाबतीत जाणवतीये. नाही, फक्त पुण्याच्या बाबतीत जाणवते असं मी म्हणणार नाही. याचं कारण असं की आपल्याकडच्या म्हणजे तिथे इथे मला 1-2 मुद्दे जर थोडेसे ऍड करायचे आहेत राजेंद्र.
ते असे की अंकुश काकडे असतील, गिरीश बापट असतील यांनी खूप चांगली भूमिका बजावली. पुणे पोलिसांनी त्यांना चांगली साथ दिली. पण आपल्याला मुद्दाम हे सांगायला पाहिजे की गेल्या अनेक वर्षामध्ये आपल्याकडचं राजकीय नेतृत्व हे या पद्धतीची सहिष्णुता निर्माण करण्यामध्ये कमी पडलेलं आहे. फक्त राजकीय नेतृत्व नाही, राजकीय नेतृत्व हे त्यातलं महत्त्वाचं असल्यामुळे राजकीय नेतृत्व मी म्हटलं, पण त्याच्या बरोबरीने आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना या देखील या पद्धतीचं सहिष्णुतेचं वातावरण निर्माण करण्यामध्ये कमी पडलेले आहेत. आता आमच्या साहित्य संस्था, तुम्हाला सांगतो मी, दुर्गा भागवतांसारखे लेखिका असेल, वि स खांडेकरांसारखे लेखक असतील, पु ल देशपांडेंसारखे लेखक असतील, हे सातत्याने एक सामाजिक भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये पुढे आलेले आहेत. देश पातळीवरती आपल्याला माहिती आहे की आनंद मूर्ती असतील, गिरीश कर्नाड असतील, यांच्यासारख्या लेखकांनी काही बाजू मांडलेली आहे. दलितांच्या वंचितांच्या बाजूने बोलणारे महाश्वेता देवी असतील, यांनी एक भूमिका मांडलेली आहे. समाजातली सुखदुःख मांडण्याचं वेगळ्या पद्धतीचं काम साहित्यिक म्हणून हमीद दलवाईंनी केलेलं आहे. एका बाजूने राजकीय नेत्यांचं अपयश काही प्रमाणातलं, दुसऱ्या बाजूला आपल्याकडच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रामधल्या मान्यवरांचं अपयश किंवा त्यांचा उणेपणा. कारण आपल्याकडच्या साहित्य संस्था ज्या आहेत ना, या साहित्य संस्थांचे सध्या विषय काय चर्चेचे? आज महाराष्ट्रामध्ये बदल झालाय, पुण्यामध्ये काही होतंय, याच्या संबंधीची चर्चा होतात का साहित्य संस्थात? नाही होत. काय चर्चा करतात त्या की संमेलन बडोद्याला घ्यायचं, विश्व संमेलन कुठे घ्यायचं आणि त्याचा खर्च कोण कसा करणार? अशा पद्धतीच्या तांत्रिक खोट्या स्वतःचे लाभ उठवण्याच्या चर्चेमध्ये या साहित्य संस्थांचे प्रमुख बसलेले असतात. मला असं वाटतं की हे फार मोठं अपयश आहे. आणि पुण्यासारख्या शहरामध्ये अशा संस्था काम करताना त्यांना या पद्धतीचे सहिष्णुतेचं वातावरण निर्माण करता येऊ नये, हे अतिशय मला खेदजनक आहे. आपण पुण्याच्या परंपरेचा उल्लेख केला, आपल्याला मुद्दाम सांगतो, 1973 साली पुण्यामध्ये दंगल सुरू असताना एस एन जोशी हे दंगलग्रस्त जमावाला सामोरे गेले आणि त्यांनी दंगलग्रस्त जमावाला काबूत आणलं. त्यावेळेला मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होतो. आम्ही अनेकांनी तो बघितलेला प्रकार आहे, पुण्यातल्या एका भागामध्ये झालेला तो प्रकार. सांगायचा मुद्दा असा की या पद्धतीचं नेतृत्व पुण्यामध्ये नाही असं नाहीये. बाबा आढाव, विद्याताई बाळ, खुद्द अंकुश असेल, गिरीश बापट असतील, आता या शहरामध्ये राहणारे अनेक राजकीय नेते, सामाजिक नेते, हे सगळे काम करत आलेले आहेत. प्रश्न असा आहे की ही जी एक संवेदनेची भूमिका आहे, सहिष्णुतेची भूमिका आहे, ही भूमिका सातत्याने लावून धरावी लागते. बाबा आढाव यांच्या विषमता निर्मूलन समितीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सातत्याने 20-25 वर्ष समतेचा एक जयघोष आणि जागर केला जात असे, ज्याच्यासाठी महाराष्ट्रातले, देशातले अनेक मान्यवर आणि विचारवंत अभ्यासक कार्यकर्ते उपस्थित राहायचे आणि त्यातून एक समतेचा विचार महाराष्ट्रावर जायचा. बरोबर. बाबांना वयामुळे, त्यांच्या वाढत्या व्यापामुळे आता जवळपास 84, बाबा आढावनी गेल्या आठवड्यामध्ये 85 वर्षात पदार्पण केलं. त्यांना काही मर्यादा आल्या असतील, पण नव्या पिढीने ह्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत आणि पुण्यामधलं हे वातावरण वाढलं पाहिजे सहिष्णुतेचं, आणि हे वातावरण राज्यभर, देशभर गेलं पाहिजे. कारण पुण्याची ही परंपरा पुण्याने सातत्याने जपलेली आहे. पण काही प्रमाणामध्ये राज्य पातळीवर, देश पातळीवरती राजकीय पक्ष, सामाजिक सांस्कृतिक संघटना यांचं अपयश मात्र आपण अधोरेखित करायला पाहिजे. अगदी खरं आहे की या सगळ्या संघटनांचं अपयश आपण निश्चितपणे अधोरेखित करायला पाहिजे. मला ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेकनंतर ही चर्चा अशी सुरू ठेवायची. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा, धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांवर बंदी घातली पाहिजे का? अजूनही 54% लोक म्हणतात की होय, ती बंदी घातली पाहिजे, पण हा पर्याय नाही. याच्याशिवाय कायद्याचा वचक हा महत्त्वाचा आहे. त्याविषयी बोलणार आहोत ब्रेकनंतर. पुण्यातल्या फेसबुक पोस्ट वादग्रस्त प्रकरणावरती आपण बोलतोय. मला शेवटच्या याच्यामध्ये मोजक्याच याच्यात काही मुद्द्यांची चर्चा करायची आहे. सोराटकर सर, मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे की हे सगळ्या गोष्टी झाल्या, चर्चा तर आपण केली, बंदी घालावी, घालू नये, घालणं हे योग्य नाही, पर्याय होऊ शकत नाही. सायबर सेल सक्षम करण्यासाठी काय पावलं पोलिसांनी उचलली पाहिजेत? कारण फ्रान्स असेल, तुर्कस्तान असेल, या बाकीच्या देशांमध्ये आपण पाहिलं तर अशा प्रकारच्या वादग्रस्त पोस्टवरती सायबर सेल खूप बारकाईने लक्ष ठेवून असतं. नाही, ते एक तर लक्ष तर ठेवायलाच पाहिजे, त्याबद्दल वाद नाही. आणि त्याचा विरोध पण करायला पाहिजे. कारण जसं माहिती पोलिसांकडनं पण पसरवली गेली पाहिजे. 11/8 जे आपल्याकडे झालं ते सर्वांनी बघितलेलंच आहे की पोलिसांवर कसा हल्ला झाला, महिलांची विटंबना झाली. इथे शासनाकडनं किंवा पोलिसांकडनं खंडन करण्यातच आलं नाही, म्हणजे जे अफवा पसरवतात तर ते झालं पाहिजे. आणि जसं याचा उगम जो झालेला आहे अमेरिकेतून झालेला त्याचं, तर जागतिक पातळीवर देखील यात समन्वय आणि सहकार्याची फार आवश्यकता आहेच. कारण आपण दुसऱ्या देशामध्ये आपण कुठपर्यंत कारवाई करू शकू याला काही मर्यादा आहे, आणि ते जोपर्यंत सहकार्य नसेल तोपर्यंत ते शक्य नाही. तर अशा ठिकाणी जागतिक पातळीवर सहकार्याची फार आवश्यकता आहे. आणि आपल्या देशात कायदा जेव्हा आपण करतो तर त्यात जे काही अडचणी येतात, अडचणी आल्यानंतर त्याप्रमाणे सुधारणा करण्यात आली पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी जसं पुरावा, जसं ताडा वगैरेमध्ये सिनियर पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेला जबाब हा ग्राह्य आहे. एरवी पोलिसांनी घेतलेला जबाब हा कायद्यात ग्राह्य नाही. तर
तसं कालानुरूप कायद्यात बदल पण व्हायला पाहिजेत आणि ते बदल करून आजपर्यंत आपल्याकडे मर्यादा नाही आहे. जसं बहुतेक देशांमध्ये काय की खटला एकदा सुरू झाला की मग हे तारखा बिरखा हे भानगड नाही, झाला की निकालच आणि सर्व कुणीही बघू शकतं. जे काही आहे पारदर्शकता ते आहे. सगळं जलद गतीने झालं पाहिजे असं तुम्ही अगदी स्पष्टपणे बरोबर, सुचवत आहे. अगदी अन्वराजन, मला तुम्हाला विचारायचं की काय करायला हवं? जे झालं ते झालं, पण आता याच्या पुढं या घडू नयेत घटना म्हणून काय पावलं उचलली गेली पाहिजे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही घटना घडली तर त्याची प्रतिक्रिया कशी व्यक्त करावी त्या संदर्भामधले काही संकेत सगळ्यांना शिकवण्याची गरज आहे. म्हणजे एखादी बातमी खरी आहे का खोटी, आपण असं गृहीत धरूयात की खरी आहे बातमी, त्याच्यावरती जे दाखवले ते खरं आहे, तरी आपण कसं रिएक्ट व्हायचं, कशी प्रतिक्रिया द्यायची, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. म्हणजे मला ते आठवते की एक 10-12 वर्षापूर्वी पुण्यामध्ये अशी बातमी आली होती की काही ठिकाणी कुराणच्या प्रती जाळल्या गेल्या आणि त्याची हिंसक प्रतिक्रिया काही भागामध्ये उमटली होती. त्यावेळी देखील आम्ही असा प्रयत्न केला होता की युवकांशी असा संवाद केला होता की ती बातमी खरी असेल असं गृहीत धरून देखील आपल्याला या पद्धतीने प्रतिक्रिया देता कामा नये. कारण की हे करणाऱ्याचं कृत्यच असं असतं की समाजामध्ये अशांतता माजावी, दंगे माजावे, द्वेष पसरावा आणि या पद्धतीच्या कामामध्ये काही लोकांना जर खरोखर रस असेल तर त्यांच्या हेतून जर असफल करायचा असेल तर आपण रिएक्शन देताना काही वेगळ्या पद्धतीने दिली पाहिजे, वेगळ्या पद्धतीने दिली पाहिजे. हिंसक कारवाई करणं, रस्त्यावरती उतरणं हा काही योग्य मार्ग नाही. आपण त्यांनाच आपण खतपाणी घालतो. मला एक प्रसंग आठवतोय की एकदा विश्वकप क्रिकेट कपची मॅच झाली होती आणि आपण जिंकलो होतो वेस्ट इंडिजच्या समोर आणि काही पुण्यामध्ये युवकांनी मोर्चे काढले मुस्लिम वस्तीमध्ये आणि भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद. आता खरं तर वेस्ट इंडिज आणि भारताची मॅच होती, त्याच्यामध्ये पाकिस्तानचा काही संबंध येत नव्हता, पण मुसलमानांना भडकावायचा असा एक होतो. तिथल्या काही कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन मुसलमान कार्यकर्ते बाहेर आले, रस्त्यावरती त्यांनी तिरंगी झेंडा घेतला आणि भारत माता की जय, वंदे मातरम असं म्हटल्यानंतर ते समोरचे जे लोक होते त्यांची सगळी हवा गेली. तर प्रतिक्रिया कशी द्यायची त्याच्यामध्ये काही कौशल्य, काही संयम, काही राजकीय शहाणपण या सगळ्याच गोष्टीचा वापर केला तर आता जे घडते तसं होणार नाही. ही जी काही गोष्ट घडत होती, काही नेते फिरले, त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला, ते खूप चांगलं आहे. पण ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे होतं की आपापल्या भागामध्ये हिंसा करणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही थांबवा. गल्लीबोळामध्ये जे पोरं रस्त्यावरती येऊन दगडफेक करत होती त्यांना रोखणारं कोणी नव्हतं आणि ही फार चिंतेची बाब आहे. तर प्रतिक्रिया या पद्धतीने उमटेल असंच जर काही करायचं असेल तर आपण त्या लोकांचा हेतू यशस्वी करतो. फेसबुकवरती कोणी टाकलं याचा नाही, शोध बरोबर आहे. लागेल तुम्ही नाही जसं लागेल म्हणालात माहिती की नाही, प्रतिक्रिया पण समोरची व्यक्ती त्याचा कशी हेतू देते आपण यशस्वी करतो. अगदी खरं आहे. हेतू यशस्वी होता कामा नये, या सगळ्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. गिरीश बापट देखील आपल्यासोबत आहेत. मगाशी त्यांचा संपर्क तुटला होता, मात्र आता फोनवरती आपल्यासोबत आहेत. गिरीश बापट, काय करायला हवं? झालं सगळं आहे, कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी म्हणून पुढची पावलं काय उचलली पाहिजे? असं आहे की काही झालं की काही करावं असं असता कामा नये. काही होऊच नये म्हणून करायला पाहिजे. ह्याच्यात सातत्य पाहिजे. सातत्य हे राजकीय पक्षात पाहिजे, सामाजिक संस्थांमध्ये पाहिजे, पोलिसांच्या मध्ये पण पाहिजे. जसं गणपतीच्या अगोदर, मोहरमच्या अगोदर पोलीस त्या त्या भागात मोहल्ला बैठका घेतात, मंडळांच्या बैठका घेतात आणि खूप वातावरण चांगलं राहतं. पण अशा प्रकारची तेढ निर्माण होऊ नये म्हणून केवळ मी पोलिसांच्याकडनं अपेक्षा करत नाही. आपल्या कार्यक्रमात हे असलं पाहिजे, आपल्या मनात हे असलं पाहिजे. आणि राजन म्हणाला किंवा अंकुश म्हणाला किंवा सुराळकर साहेब म्हणतात ते बरोबर आहे की ज्यांना हे सगळं या देशात चांगलं चाललेलं पावत नाही अशा शक्ती, म्हणजे ती माणसं या देशातली असतील, परदेशाचा आधार घेऊन जर काही करत असतील तर त्याचा मुकाबला आपण केला पाहिजे. मला एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगितली पाहिजे. मगाशी मी एका चर्चेमध्ये आपले डीआयजी साहेबांनी ती व्यक्त केली की टायगर मेमनच्या भावाला इतकी वर्ष होऊनही फाशी होत नाही किंवा जो कोणी खून करतो त्याला हे माफीचं वगैरे सगळं करून त्यामुळे लोकांना असं वाटतं की काही करावं, काही होत नाही. असं नाही असता कामा. काहीही केलं, कायद्याच्या बाहेरचं केलं तर मला लगेच शिक्षा होते, ती समाजापुढे येते, त्याशिवाय कायद्याचा वचक बसणार नाही. आज कायद्याची भीती नष्ट झालेली आहे. आज कायद्याला ज्या पद्धतीनं मानायला पाहिजे ते प्रबोधन वगैरे करू. आज 24 तासाचा कार्यक्रम आहे, पण असं करणाऱ्याला, कारण असं काही रोज कोणी करत नाही, असं
करणाऱ्याला शिक्षा होते हा संदेश जेव्हा समाजात जाईल तेव्हा मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने हे सगळं थांबेल. आणि म्हणून पक्षाच्या पलीकडे जाऊन, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन, शेवटी हा समाज म्हणजे माझा पक्ष आहे, देश आहे, धर्म आहे, या देशातले माझे बांधव आहेत. या भूमिकेतून जेव्हा आपण सगळे एकत्र येऊ तेव्हाच हे काम होईल असं मला वाटतं. आणि म्हणून कोणा एकाला दोष देऊ, या संघटनेला दोष दिला, पोलिसांना दोष दिला, आपण खूप व्यापक विचार करायला शिकलं पाहिजे. आपण काय करतो, मलमपट्टी करतो. मलमपट्टी करून चालणार नाही. जखमेच्या खोलात गेलं पाहिजे, त्याचं ऑपरेशन केलं पाहिजे, ते समूळ काढण्याकरता कष्ट घेतले पाहिजेत. ते करायची कोणाची तयारी नाही. समाज सुखी आणि संपन्न ठेवण्याकरता मला काहीतरी करावं लागणार आहे, ही भावना सर्व समाज घटक राहतील तेव्हा अशा हिंसक प्रवृत्ती थांबतील, देश विघातक प्रवृत्ती थांबतील आणि कायद्याप्रमाणे शिक्षा होते. हा आदर्श जेव्हा आता मी तुम्हाला विचारतो, ज्यांनी हे कृत्य केलं त्याला आपण 2-3 महिन्यात पकडून आणणार आहोत का, सापडणार आहोत का, त्याला जेलमध्ये पाठवणार आहोत का, त्याला साधा लावणार आहोत का? हे नाही झालं तर लोक म्हणतील करा मग, त्यांनी केलं उद्या त्यांनी केलं आणि हे कायम राहील. आणि म्हणून कायद्याची कडक अंमलबजावणी, फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे करा, आमचं काही म्हणणं नाही त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणता तसं गिरीश बापट की कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे आणि जोपर्यंत कायद्याची कडक अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत समाजामध्ये याचा वचक निर्माण होणार नाही. त्यामुळे ह्या अशा घटनांकडे पाहत असताना आपण नेमकी काय प्रतिक्रिया द्यायची, जसं अनवर राजन म्हणाले की समोरची व्यक्ती जरी एखाद्या विध्वंसक गोष्टी घेऊन समोर आली तर आपण त्याला कुठल्या गोष्टींनी सामोरं जायचं आणि कुठला सलोखा निर्माण करायचा ते तुमच्या आमच्या विचारामध्ये बांधलेलं असतं. शेवटी आपला प्रश्न बघा, धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांवर बंदी घातली पाहिजे का? 50% लोक आता म्हणतात की होय आणि 50% लोक म्हणतात की नाही. त्यामुळे आपण आपल्या विचारामध्येच किती असंतुलित आहोत त्याचं हे उदाहरण आहे. त्यामुळे आपला विचार बदलला, आपण आपल्या कायद्याबद्दल आदर बाळगला, त्या कर्तव्याची जाणीव ठेवली, जी कर्तव्य आपण पहिलीपासून ते 10वी संपेपर्यंत ज्या नागरिकशास्त्रात शिकलो ते नागरिकशास्त्र पुन्हा एकदा आठवलं तर कायदा काय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना देऊन तुमच्या आमच्या सलोख्याचा विचार कसा केला होता याची जाणीव होईल. कृपा करून कुठल्याही गोष्टीवर, अफवांवर विश्वास ठेवून धार्मिक विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नका. इथंच थांबू. पहा फक्त IBN लोक.